हॅलो गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। आज खूप दिवसातून ब्लॉग केला आहे, खूप म्हणजे 15-20 दिवस झाले ब्लॉग केलाच नव्हता। कारण एकाच वेळी आमच्या तिघांची तब्येत बिघडली होती, म्हणजे माझी, विहानची आणि सियाची। तर आमच्या तिघांची तब्येत बिघडली होती आणि ते त्यातून पूर्णपणे बाहेर पडेपर्यंत 15-20 दिवस गेले आणि त्यामुळे ब्लॉग शूट केला नाही। आणि आज व्लॉग शूट आता मी आवरलेली दिसते, कारण आता मी चालली सियाच्या स्कूलमध्ये, कारण आज तिच्या स्कूलमध्ये स्पोर्ट्स डे आहे, ॲन्युअल स्पोर्ट डे। आणि तिला मी पाठवले लवकर आवरून आणि आता मी चालले। खरं तर मला 8:30ला जायचं होतं, पण आपल्या घरात अजून एक बाळ आहे छोटं, त्यामुळे त्याचं पण सगळं करून जावं लागतं, म्हणून मला जरा वेळ झाला आहे। पण असो, तर सियाला म्हणून मी लवकर पाठवलं। खरं तर तिच्यासोबतच जायचं होतं, पण मला तेवढं लवकर काही जमलं नाही, कारण विहान पण उठला होता, मग त्याचं सगळं आवरायचं होतं मला। मग तिला म्हटलं, आजीला म्हटलं तू सोडून ये सियाला, मी जाईल थोड्या वेळाने आवरून। मग त्याला सियाला पाठवलं आजीसोबत आणि मग विहान उठला होता, मग त्याला आंघोळ घातली, त्याला आता जेवायला दिलं, म्हणजे नाश्ता दिला। आणि आता तो नाश्ता झालेला आहे करून, तोपर्यंत मी पण आवरला नाही, आता मी निघते। म्हणजे विहानचं सगळं आवरलं का नाही मग मन लागतं आहे, म्हणजे कुठे बाहेर गेलं तरी म्हणजे। आणि घरातल्यांना पण मग बाकीची पण कामं असतात आणि त्यात आणि मुलाचं आवरायचं म्हटलं तर जास्त त्रास होतो, त्यामुळे म्हटलं की जरा लेट जाऊया, पण मुलाचं आवरून जाऊया, म्हणजे तेवढं तरी रिलीफ। कारण परत आणि त्यांना काम करत त्याला बघायचंच आहे, आणि तो आता खेळकर एवढा झाला आहे, त्यामुळे दमवतो, प्लस त्याच्याकडे लक्ष पण ठेवावं लागतं, फर्निचर हे ते चढतो, त्यामुळे सगळं एक माणूस याकडे बघायलाच लागतो। त्यामुळे म्हटलं ॲटलिस्ट आवरून गेलं तर तेवढं तरी रिलीफ होईल, मग लक्ष ठेवता येईल त्यांना काम करत। पण आता मी चालले आणि आता आल्यानंतर मी भेटते। इथे आता चालू आहे सियाची रेस, आणि ते जे ट्रायंगल कोन आहे तो बॅकवर ठेवून चालायचं होतं त्यांना। आणि इथे आपली सिया आहे, तुम्हाला ओळखण्यासाठी मी तिची ड्रेस सांगते कोणता आहे। व्हाईट कुर्ती जी आहे ते त्या लेफ्ट साईडनी फर्स्ट रोमध्ये व्हाईट कुर्ती, ब्ल्यू जीन्स, ती आपली सिया आहे। आणि थोडीशी खेळली मला वाटलं पकडेल तर इथे पडला तिचा, असो चालायचं, खेळ आहे म्हटलं। आणि आता बघा ती इकडे पेरेंट्सच्या साईडला बघते, म्हणजे तिची नजर मला शोधते आहे की मम्मा कुठे दिसते का, बघूया आली आहे की नाही। कारण लास्ट टाईम आर्ट एक्झिबिशनला मी येणार बोलली होती आणि मला काही यायचं झालं नाही, मग तिला असं वाटत होतं की आत्ता तर आली आहे की नाही मम्मा, म्हणून शोधत होती मला ती। मग त्यानंतर तिला त्या साईडला जावं लागलं, म्हणजे लास्ट टाईम मी जाणार होते, पण झालं काय तर 9 ते 9:30 टायमिंग होतं पेरेंट्सचं, आणि मला विहानचं सगळं आवरेपर्यंत 9:30 वाजले। आणि म्हटलं आता टाईम तर निघून गेला आहे, त्यामुळे खरं तर जाणं माझं कॅन्सल झालं, नाही तर मी नक्कीच गेले असते, कारण मी सियाचं कुठलाच इव्हेंट, कुठलीच मीटिंग आजपर्यंत चुकवली नाही आहे। मी पाणी पिते। चला आता आलो आम्ही, आणि आता वाजले 11:30, 11ला संपलं यूज, पण अर्धा तास गेला। आणि विहान माझं बाळ खूप छान आहे, रडत नाही काय नाही। मम्मा जाताना सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे घातली, जेवण दिलं आणि शांतपणे जेवत बसलं होतं, आणि कधीच बाळ मागे लागत नाही, कधी रडत नाही, है ना। खूप छान बाळ आहे। हां, बाळासाठी आम्ही खाऊ पण आणलाय। काय आणलं बाळासाठी मला? काय आणलंय? पायनॅपल आणलंय बाळासाठी। कुठे ठेवला पायनॅपल? हा, संध्याकाळी खा, काय कट करून देते मी तुला, संध्याकाळी खा। हा, मला पण दे। आता जेवायचं, आता जेवायचं, झोपायचं, हा झोपायचं, आणि मग उठल्यानंतर पायनॅपल खायचं। ये बघा सियाने काय बनवले माझ्यासाठी, ग्रीटिंग कार्ड, आणि काय लिहिलंय वाचून दाखवते मी तुम्हाला। मदर यू आर सुपर, मदर यू आर सुपर लिहिलंय बघा। इकडे उलटं दिसतंय आता कॅमेऱ्यामध्ये, असे दाखवते। हे बघा सियाने माझ्यासाठी ग्रीटिंग बनवले, मदर यू आर सुपर, व्हेरी नाईस सिया, व्हेरी नाईस। चला इथे माझा आता चहा उकळतोय, आणि एवढा छोटा का, कारण मम्मीसाठी आणि माझ्यासाठीच केला आहे, कारण आतूला जे आत्ता जरा आराम करत, कारण दुपारपासून त्यांचं शूट चालू होतं, त्यामुळे त्यांना आराम करायला नाही भेटला। मग आता थोडंसं ते आराम करत आहेत,
म्हणून मम्मी म्हटली त्यांना झोपू दे आणि आपल्या दोघींपुरता चहा कर. वाजलेत 5. लास्ट टाईम तुम्ही मला विचारलं होतं की सियाच्या आर्ट एक्झिबिशनचा व्हिडिओ पोस्ट कर, तर झाला प्रॉब्लेम असा, त्याबद्दल खरंच सॉरी बोलते की मी आर्ट एक्झिबिशन ज्या दिवशी होतं त्या दिवशी मी जाणार होते, पण अचानक मला माझं जाणं कॅन्सल झालं, त्यामुळे मला जाता नाही आला आणि त्यामुळे तो व्हिडिओ पण शूट नाही झाला. जर मी आर्ट एक्झिबिशनला गेले असते तर नक्कीच मी शूट केला असता, नक्कीच तुमच्याशी शेअर केला असता. आणि त्यामुळे मी आज गेली होती, सियाच्या स्कूलमध्ये स्पोर्ट्स डे होता, म्हटलं तो मोमेंट तुमच्याशी शेअर करूया. त्यासाठी मी आज आवर्जून शूट केला आणि आज तुम्ही बघितलंच. तर अशा पद्धतीने सियाचा स्पोर्ट्स डे सेलिब्रेट झाला आणि नेक्स्ट टाईम मी जेव्हा जाईल तेव्हा मी नक्की शूट करेल. चला आता गरम गरम चहा पिऊया. काय म्हणते बघा विहान, काय बोलतो? हे बघा काटा टुसतो या बाबा. हे बघा हे आपण झाड लावूया. हा आणि विहान म्हणते की या पाइनएपल खायला. पायनॅपल पल पी पी पल काटा आहे. पाइनएपल पण खायला द्या तू पण मला हात काढ. हा आता काय सांग, काय साईडनं सगळं काढून साईडनच काढणार आहे. काटा टुसतो म्हणून हे असं काढायचं. वा 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 हे चाकू हे चाकू. या वा 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 रताळ्याची वेल किती मस्त आले. कुठं आहे ठीक आहे, ही रताळ्याची वेल आहे. हे? हा किती छान रताळ्याचं वेल आहे बघ. मिरची, रताळ्याची वेल, मिरची. वांगा तिथं कळ्या पण आल्यात बघा. एका वेळेला लाल मस्तपैकी 3 फुलं. 3-4 दिवस राहते फुल. हां, लाईफ चांगली आहे. आणि छोटी छोटी आळूची पानं बघा मस्त आलेत. आळूच्या वड्या करूया, आळूच्या वड्या करूया. मम्मा तुला माहिती काय पीन असते बघ. तिला ड्रॅगन फ्रूटचं बघ किती फुट्या फुटल्या. होय, त्याला कधी लागते का? 2-3 वर्षानंतर. या पाइनएपल खायला. पाइनएपलचं तिथं काढून ठेवलंय. आम्ही काय वेस्ट करत नाही, किचन ह्याच्यात टाकतो. आणि चिनुली, पिनुकली, इटुकली पिटुकली चिटुकली. तेव्हा मस्तपैकी शेवंती आली. शेवंतीला बघितल्यावर एक भारी वाटते, म्हणजे असं मन प्रसन्न वाटते. एकतर गुफेदार, त्यात फ्रेश व्हाईट कलर. आणि गुलाब पण तिथं नवीन आले. आणि हे कसलं आहे? अरे हे कसलं आहे? हे कळ्या बघ. ह्या हे कशाच झाड आहे? हा, असलं फुल आहे ना. कळ्या भरल्या त्याला पण. हे बघा ड्रॅगन फ्रूट. अजून 2-3 वर्ष लागेल वाटतं फळ यायला. तर गाजर लावले. हे बघा, हे आहे कोकोपीट आणि माती मिक्स केली आहे आणि हे सगळ्या झाडांना घातले. आणि सिया विहाननी मम्मीला हेल्प केले परवा. आईने काय कोकोपीट घातलं, आम्ही सगळं. तुम्हीच सगळं घातलं? बाळ काम करते गार्डनिंगचं. बाळ विहान सियाला गार्डनिंगची खूप आवड आहे, मम्मी सोबत राहतात तर. आणि वरती येते तसे कोकोपीट घातले बघा त्यांनी सगळ्यांनी. बघा उन्हाळ्यात ऊन लागल्यावर माती वाळते लवकर. उन्हाळ्यात ऊन लागलं की नाही माती वाळते. माती वाळाव नाही म्हणून कोकोपीट ठेवायचं म्हणजे वरनं मातीच्या. कोकोपीट वरनं राहते, ओलावा राहतोय. माती वाळत नाही ते खालची. पळू नको सिया, सिया पळू नको, पडेल बाळाला लागेल. पळू नको सिया.
एक वांगा आले बघा. एक काढले आता इथं अजून आहे. आणि अजून एक होतं पुढे. आहे की छोटा अजून आहे. ते लई छोटा आहे. लय छोटा आहे ते. काल आणल्यात किलोभर. शेतातले आणल्या आता बघूया कसे आहेत. आणि इथलं एक निघाले. दिवशी बघितलं तुम्ही आणि काढायचं म्हणलं विसरून गेले. आणि ती येल्लो झाली. एकट्या पुरतं 2 छोटे छोटे वांगी बास होते. आपली वाटीभर भाजी होत्या काय. 2 वांगी असल्या. आमच्या इथं घर बघा किती बनायला लागले. आणि ते हे कोंब बघ त्या नारळाला किती लागले नवीन. ते वरून आता दिसतंय. आवडलं काही नाही, तसंच वरती आलो आम्ही उठून. चला आता आपण नारळाचा कोंब बघूया. हे बघा, हे बघा, हा एक कोंब आहे. हे बघा, हे माझं बोट आहे ना, हा एक कोंब आहे आणि हा एक आहे. 2 तर दिसतात इथून आणि त्या साईडला पण एक आहे वाटतं. वरून आता 2 दिसतात. आणि हे बघा, चाफ्याचं झाड आहे, सोनचाफा. किती फ्रेश व्हाईट कलर आहे. खाली गुलाब पण भरलाय. म्हणजे सगळ्या फुलांचा सगळ्या फुलांचं मी भाजी करणार आहे. सिया बघा फुलांची भाजी करते. तर आता अननस तर लावले मम्मीने. आता बघूया कसं येते. पाणी टाकणार. आधी पिशवी अशी भिजवायला. काट्यासारखं असते ही पान. लेट असते हाताला. काट बसते ते. यात पाणी भरपूर टाकायचं. एक दिवस पहिला दिवस पिशवीतली माती पूर्ण चांगली. मम्मा जेव्हा आपले इथं गाजर उगवून येईल ना, तेव्हा इथले सगळे रायबीट इथं येईल खायला. चला अंथरुण काढून घडी करते. चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आणि आज जरा माझं डोकं खूप दुखायला लागले, तेव्हा म्हटलं लवकर एंड करूया. लवकर तरी वाजले 10, कारण जेवण वगैरे झालं सगळ्यांचंच. तर मगाशी इथं आजीने मला बाम लावून दिला, कारण एवढं दुखत होतं. म्हटलं जेवल्यावर राहील, पण काय राहायचं नाव नाही आहे. पण असो, रात्री मी लवकर झोपले होते. म्हणजे 10 वाजता तरी आम्ही झोपायला झोपलो होतो. पण झोप लागायला मला म्हणजे खूप लेट झाला आणि झोपच लागली नाही लवकर. म्हणजे सिया विहान झोपल्यानंतर पण मला लवकर झोप लागली नाही, कारण सकाळी म्हणजे आज सकाळी लवकर उठायचं होतं. मग सियाचं आवरायचं, स्वतःचं आवरायचं. त्यांच्याबरोबर आपल्याला जायचं असलं की लय टेन्शन येतं. हां, पण फक्त त्यांना आवरून पाठवायचं असलं की एवढं टेन्शन येत नाही. पण त्यांच्याबरोबर जर आपल्याला जायचं असेल, प्लस अजून एक बाळ जर असेल, त्याचं सगळं आवरून जायचं असेल, तर मला लय टेन्शन येतं. तेव्हा मला लवकर रात्री झोपच लागली नाही. मग सकाळी तरी पण उठले, आवरलं आणि काय धावपळ करत जरा गेले. काय माहिती त्याच्यामुळे लवकर जरा उठल्यामुळे दुखत असेल. नाही तर मी एवढं लवकर नाही उठत. सियाच्या बरोबर टायमातच उठते. मला जास्त लवकर होतच नाही, कारण रात्री झोप पूर्ण नाही उठत. कारण सिया जबरदस्ती झोपायला लागते. ऐकलं का तुम्ही? त्यामुळे मला झोप लवकर मिळतच नाही. आणि हे झोपल्यानंतर पण तुम्हाला माहितीच आहे, लहान मुलं आहेत म्हटल्यावर शू वगैरे करतात विहान. त्यामुळे मग त्याचं चेंज करा, अंथरुणं चेंज करा, कपडे चेंज करा. आणि मी डायपर काय वापरत नाही, त्यामुळे जरा झोप माझी सारखी ब्रेक होते मध्ये. पूर्ण रात्रभर ते चालूच असतं. त्यामुळे मला सकाळी झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे मी एकदम ऑन टाईम उठते आणि मग पटापट आवरून सियाला स्कूलला पाठवते. पण आज म्हटलं स्वतः जायचं आहे, म्हटलं जरा लवकर उठावं लागेल. कारण स्वतःची आंघोळ सगळं, परत विहानची आंघोळ, विहानचा नाश्ता, ते सगळं करून जाण्यासाठी जरा लवकर उठावं लागलं आज. त्यामुळे मला जरा जास्त असं, प्लस दुपारी पण झोपली नाही मी, आणि त्यामुळे जरा जास्तच डोकं दुखायला लागले मला आज. दुपारी आज स्कूलमध्ये होती नाही. दुपारी नाही ग, 2 वाजता आलो होतो ना आपण, 11:30 वाजता. चला तर विहानकडे आता बघते मी. आणि आजचा व्लॉग आपण इथंच एंड करूया. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. लव्ह यू ऑल. बाय बाय. काळजी घ्या. काळजी घ्या.